न्यायाधीशांनी युवकांची तुलना झुरळाशी केली. त्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करा असा टोला संजय राऊत यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना लगावला आहे. संजय राऊत यांनी गुरुवारी एक्सवर भारतातील युवकांना संबोधून एक ट्विट केलं होतं. त्यानंतर शिवसेना शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. रशियन क्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांचा एक सुविचार संजय राऊत यांनी पोस्ट केला. जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा, असा हा सुविचार होता. यासोबतच सध्या भारतातील युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या ट्विट नंतर शिवसेना शिंदे गट व भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती. शिवसेना शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या ट्विटचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं होतं. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी कूच केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापटी पाहायला मिळाली. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर पुन्हा आता संजय राऊत यांनी आंदोलकांना टोला लगावलाय. आज सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळाशी केली आहे. न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारलाय. आता दिल्लीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घरासमोर आंदोलन करा असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यानंतर पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विधानावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.